हॅलो फ्रेंड्स, एव्हरीडे ब्लिस डायरीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक अतिशय टेस्टी आणि वेगळी अशी रेसिपी. ती म्हणजे जवळा भरून वांगी. त्यासाठी मी इथे 1/2 किलो वजनाची वांगी घेतली आहेत आणि ती अगदी स्वच्छ धुवून पुसून घेतली. इथे मी 2 ते 3 मूठ इतका सुका जवळा घेतला आहे आणि तो तव्यावर छान खरपूस भाजून घेते. साधारण 3 ते 4 मिनिटं जवळा मस्त भाजून घ्यायचा आहे. हे पहा, अशा रीतीने आपल्याला हा जवळा भाजून घ्यायचा आहे. आता गॅस बंद करून जवळा तव्यावर ठेवायचा आहे. मी इथे वाटण्यासाठी 4 ते 5 चमचे सुकं खोबरं किसून घेतलं आहे. एक छोट्या आकाराचा कांदा सुद्धा चिरून घेतलाय. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर घेतली आहे. फोडणीसाठी मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय. त्याचबरोबर एक डहाळी कढीपत्ता आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत. आता तव्यावर ठेवलेला भाजलेला जवळा एका ताटात घेऊन तो मस्त पाखडून आणि निवडून घ्यायचा आहे. त्यात काही खडे वगैरे असतील तर ते वेगळे करून घ्यायचे आहेत. आता हा निवडून साफ केलेला जवळा 3 ते 4 पाण्यातून चांगला स्वच्छ धुवून काढायचा आहे. धुण्याआधी जवळा थोडा वेळ भिजत जर घातला तर पाण्यात त्यातील बारीक वाळू तळाला जाऊन बसते. आता वाटण्यासाठी घेतलेला कांदा छान भाजून घ्यायचा आहे आणि त्यात सुकं खोबऱ्याचं कीस सुद्धा भाजून घ्यायचा. हे दोन्ही जिन्नस भाजून होत आहेत तोवर त्यात लसूण आणि मिरची सुद्धा परतवून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद केला की त्यात कोथिंबीर घालून थोडा वेळ हे सर्व मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण इथे वांगी साफ करून घेऊयात. वांग्याच्या देठाजवळचा भाग हा असा काढून घ्यायचा आहे आणि देठ अर्धवट चिरून टाकायचा आहे. एक एक करून सर्व वांगी ही अशा प्रकारे रेडी करून ठेवायची आहेत. हे पहा, वांगी आपली आता रेडी आहेत. आता तव्यावरचं वाटण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये छान फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. जवळा छान पाणी निथळून ताटात काढून घ्यायचा आहे. मसाल्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता, मी 2 ते 3 चमचे कांदा लसूण मसाला घेतलाय. 1 चमचा काश्मीरी लाल पावडर, अर्धा चमचा हळद आणि 1.5 चमचा मीठ घेतलंय. आपण बनवलेलं वाटण हे जवळात टाकायचं आहे. त्याचबरोबर घेतलेले मसाले सुद्धा ॲड करायचे आहेत. हे बघा, अशा रीतीने सर्व मसाले आणि वाटण आपण जवळ्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे. हे अशा रीतीने जवळा मस्त कालवून घ्यायचा आहे. आता आपण वांग्यांना चिरा पाडून घेऊयात. हे अशा प्रकारे वांग घेऊन त्याला एक उभा काप द्यायचा आहे आणि नंतर पुन्हा हे अशा रीतीने 2 आडवे काप मारायचे आहेत. वांगी चिरताना ते कुठे किडलेले वगैरे नाही आहेत ना, याची खात्री करून घ्यायची आहे. आता सगळी वांगी मस्त काप मारून झालेली आहेत. आपण बनवलेला जवळा मसाला त्यात भरून घ्यायचा आहे. हे बघा, चिरलेल्या वांग्यामध्ये असा पूर्णपणे हा मसाला भरून घ्यायचा आहे. म्हणजे हा मसाला अगदी त्या वांग्यामध्ये कोंबून घ्यायचा आणि नंतर मग ते वांग असं प्रेस करून घ्यायचं आहे. एक एक करून सर्व वांगी ही अशा प्रकारे भरून घ्यायची आहेत. आपण जास्त चिरा पाडल्यामुळे मसाला हा वांग्यामध्ये छान भरला जाणार आहे आणि वांगी सुद्धा त्यामुळे प्रॉपर शिजतील. हे बघा, सर्व वांगी छानपैकी भरून तयार आहेत. आता फोडणीची तयारी करून घेऊयात. मी इथे स्टीलची कढई घेऊन त्यात 1 पळी इतकं तेल घेतलंय आणि तेल छान कडकडीत तापलं की मग त्यात ठेचलेल्या लसूण पाकळ्या टाकायच्या.
आणि मस्त फ्राय करून घ्यायच्या आहेत. मग लगेचच कढीपत्ता ॲड केला. आता त्यापाठोपाठ मी कांदासुद्धा ॲड करते आणि कांदा छान परतवून घेते. कांदा छान फ्राय झाला, थोडासा तांबूस रंगाचा झाला की मग त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. कांदा आणि टोमॅटो शिजण्यासाठी थोडा वेळ झाकण लावून ठेवायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिटानंतर कांदा आणि टोमॅटो छान शिजले की मग आता आपण भरलेली वांगी त्यामध्ये एक एक करून सोडायची आहेत. हाय फ्लेमवर ही वांगी थोडी फ्राय करून घ्यायची आहेत. एका साईडने फ्राय झाली की मग पलटवून दुसऱ्या साईडने सुद्धा फ्राय करून घ्यायची आहेत. वांगी फ्राय करत असताना पळी अगदी हळूवारपणे फिरवून घ्यायची, जेणेकरून त्यातला मसाला बाहेर येणार नाही. वांगी थोडी फ्राय व्हायला लागली की मग साधारण 1 ग्लास इतकं पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे. पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार सुद्धा ॲड करू शकता. तुम्हाला जर पातळ रस्सा हवा असेल तर जास्त पाणी ॲड करायचं आहे. पाणी टाकल्यानंतर आता ही वांगी छान मिक्स करून घ्यायची आहेत. वांगी शिजवत असताना त्यात 3 कोकमाचे तुकडे हाताने बारीक करून टाकायचे आहेत. आणि आता झाकण लावून मस्त 15 ते 20 मिनिटं ही वांगी शिजवून घ्यायची आहेत. साधारण 7 ते 8 मिनिटांनी एकदा झाकण उघडून वांगी पलटवून घ्यायची आहेत. आणि मग पुन्हा झाकण लावून 8 ते 10 मिनिटं ही वांगी शिजू द्यायची आहेत. एकूण 15 मिनिटांनी आपला जवळा मसाला भरून वांगी तयार आहेत. खूपच टेस्टी लागते ही रेसिपी. ही जवळा वांगी तुम्ही भाकरी किंवा वरणासोबत सुद्धा खाऊ शकता. वरण भातासोबत ही रेसिपी अजूनच छान लागते. ही आगळी-वेगळी रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी होते ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत फ्रेंड्स, खाओ, खिलाओ और खुश रहो. थँक यू.